अध्यक्ष महोदय, मला टाइम दिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. मी शौर्य शंकरराव देशमुख सर्वप्रथम या सभागृहाचे फोटो लावलेले आहेत. आपल्या महाराष्ट्राची अस्मिता शिवशाहू फुले आंबेडकर यांना वंदन करून माझं भाषण त्या ठिकाणी चालू करतो. अध्यक्ष महोदय, हे बिल पाहताना एक लक्षात येतं आणि आपल्या सर्वांना एक लक्षात येतं की या सरकारची वाटचाल त्या ठिकाणी कुणाकडे आहे. आपल्याकडे एवढे महत्वपूर्ण मुद्दे जे बाजूला पडलेले आहेत. नीट स्कॅम होतं, एज्युकेशन वरती काय चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, 5.6% अनएम्प्लॉयमेंट रेट आहे. एज्युकेशन वरती अध्यक्ष महोदय 2.9% फक्त आपण खर्च करतो. युनेस्कोचा दावा आहे, युएनचा दावा आहे की 6% खर्च झाला पाहिजे. त्याचा अर्धा सुद्धा आपण अध्यक्ष महोदय एज्युकेशन वरती खर्च करत नाही. अध्यक्ष महोदय, त्यानंतर हेल्थ केअरचा एक रेशिओ देतो अध्यक्ष महोदय. हजार माणसांवरती, 1000 लोकांवरती 0.7 डॉक्टर फक्त अवेलेबल आहे. म्हणजे 1000 लोकांवरती एक डॉक्टर ह्या भारतात नाही आहे अध्यक्ष महोदय. ही आपली अवस्था आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यानंतर काल मी एक आकडेवारी सांगितली, त्यानुसार 5.8% फिस्कल डेफिसिट मध्ये आपला भारत आज चालू आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ही कंक्लूड 2026